नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। काल बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी व राजेंद्र सिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी यांची पत्रकार परिषद झाली। त्यात आम्ही समविचारी नेते एकत्र येऊन कराड शहराच्या विकासासाठी काम करण्याचे ठरवले आहे। जे एकमेकांचे कित्येक वर्ष विरोधात होते ते एका रात्रीत असं काही परिवर्तन झालं की एकत्र येतात हेच कळत नाही। काल व्यासपीठावर असणाऱ्या व्यक्ती या एकमेकांच्या विरोधात आहेत, यांचे एकमत कसं होतं हेच लोकांच्या लक्षात येत नाही। असंच एक उदाहरण श्री पेंढारकर हे भाजपचे एकनिष्ठ कट्टर हिंदुत्ववादी, पक्षासाठी काही करण्याची त्यांची तयारी जनसंघापासून ते कार्यरत पर्यंत। तर याच व्यासपीठावर एमआयएमआयचे माजी जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकरगार हेही होते। गेले 40 वर्ष हे दोघांची विचारधारा अगदी भिन्न। हे दोघे मनाने कसे एकत्र येऊ शकतील? पेंढारकरांचे मत, मी अजूनही पक्षाशी बांधील, पक्षाशी एकनिष्ठ, मग पक्षाच्या विचारधारेविरुद्ध हे कसे जाऊ शकतात? भाजपच्या हे पचनी पडेल का? पक्षाने श्री पेंढारकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती। बाकीचे कित्येक निष्ठावान पक्षात आहेत, तुमच्यापेक्षा त्यांनी जादा काम केलेले आहे। तेव्हा त्यांना डावलून तुम्हाला नगरसेवक केले, तेव्हाही पक्षापेक्षा लोकशाही आघाडीकडे तुमचा कल जादा होता। पार्टी मीटिंग मधील बऱ्याच बाबी तुमच्या मार्फत तिकडे पोहोचत असत, त्यामुळे तुमचा राजीनामा द्यावा लागल। पक्षवाढीसाठी तुम्ही वैयक्तिक किती प्रयत्न केलेत हेही एकदा मनाला विचारा। स्वतःला अजूनही पक्षाचे निष्ठावंत म्हणून घेताना तुम्हाला पक्षाच्या विरुद्ध असणाऱ्या विचारधारेबरोबर तुम्ही समविचारी म्हणून एकत्र येत आहात, हे लोकांना व पक्षाच्या पचनी न पडणारे आहे। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।